तर काही एक्झाम्पल्स पुढचे आपण घेत आहोत. ओके, काय म्हणते हे एक्झाम्पल? An athlete is running on circular track. He runs a distance of 400 meter in 25 seconds before returning to his original position. एक मिनिट, मला कोणतरी ओके, त्याला अडचण होती जॉईन करायला मीटिंग, त्याने फोन केला होता. ठीक आहे, ओके. तर एक ॲथलेट आहे, तो सर्कल वरती ह्या पॉइंट वरून निघालाय आणि असा निघून पुन्हा इथं आलाय, पुन्हा वापस तिथंच आला. ठीक आहे, मला एवढंच सांगा की ह्या केसमध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे? जिथून सुरू झालाय तिथंच येऊन थांबलाय, मग त्याचं डिस्प्लेसमेंट किती? यस, 0. ठीक आहे, शाबाश. बर, चला आता आपण काय काम करूया. सर्वात पहिले ॲव्हरेज स्पीड काढायची आहे. तर ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय असते बाळांनो? डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल किती केलं सांगितलं हे पूर्ण? हे बघा, ही ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 400 मीटर डिवायडेड बाय टाइम किती म्हटलं? इन 25 सेकंड्स. तर हे जर भागाकार केला आपण तर किती येतो? 16 येईल. बघा, करून बघा तुम्ही, सोपा आहे. सो स्पीड किती आहे? 16 मीटर पर सेकंद ॲव्हरेज स्पीड. आता व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी काय बाळांनो? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. परंतु डिस्प्लेसमेंट किती असतं रे? 0, कारण तिथूनच सुरू झाला आणि तिथंच येऊन थांबला ना. सो डिस्प्लेसमेंट इज 0. टाइम भले 25 लागलाय, पण व्हेलॉसिटी काय येणार? 0 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणते बघा, एरोप्लेन विषयी आहे. ओके, हा, एक एरोप्लेन आहे, टॅक्सीज ऑन अ रनअवे. म्हणजे जाऊ दे, ते टॅक्सीज काय शब्द वापरला ते काही कामाचा नाही. हा, रनअवे वर काय करते एरोप्लेन? फॉर 30 सेकंद. म्हणजे रनअवे वरती काय करते त्यानं? म्हणजे एरोप्लेन अगोदर असं त्याच्या रनवे वरती पळते आणि त्याच्यानंतर असं फ्लाय करते वर. एवढंच म्हटलं की 30 सेकंदासाठी त्यानं रनवे वर पळला. ठीक आहे, 30 सेकंद. ऍक्सेलरेशन किती आहे त्याचं? 3.2. हे टाइम किती आहे? 30 सेकंद. ऍक्सेलरेशन हे 30 सेकंद आहे बरं का, हे सेकंद. ऍक्सेलरेशन किती आहे बाबा? 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बिफोर टेकिंग ऑफ हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कव्हर्ड? त्यानं अंतर किती कव्हर केला असेल ते विचारलंय ऑन द रनवे. त्यांना अंतर नाही, हे चुकलंय, ह्यानं उत्तर नाही काढतायत. हा ठीक आहे, मग इनिशियल वेलॉसिटी त्याची 0 पकडावं लागेल, कारण 0 पासून सुरू झाला आणि पळायला लागला आणि इथून उडायला लागला. तर हे उडण्याच्या अगोदर ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंत त्यानं अंतर किती ट्रॅव्हल केलाय ते काढायचंय. सोपं आहे बघा. काय असते रे? ह्याला जोडणार काय? एस इज इक्वल टू युटी
प्लस हाफ एटी स्क्वेअर. बाळांनो यू किती आहे बघा 0, टाइम 30 सेकंद. हाफ ए काय आहे 3.2 इंटू टी स्क्वेअर 30 स्क्वेअर. सो हे तर 0 झालं, हे 1.6 झालं 2 न काटल्याच्या नंतर, बरोबर का? सो 1.6 आणि हे 30 चा स्क्वेअर किती होतो 900. तर आता हे गुणाकार तुम्ही करू शकता. तरी बघा लक्षात घ्या, हे इथला पॉइंट जर पुढे सरकवला तर हे एक शून्य गायब होतो. माहिती आहे का नाही रे बाळांनो? 16 बरं सांगा बरं जरा, माहिती आहे का सांगा? हे माहिती आहे का नाही? चला लवकर लवकर सांगत चला तुम्ही. तर हे किती येणार 16×9=44 म्हणजे 144 आणि त्याच्यावर 0. सो 1440 मीटर. राईट. हे कळला का रे? प्रॉब्लेम कळला का? दुसरा पण बोला 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 लवकर बोला बोला. राइट. चलो नेक्स्ट देखेंगे. एक कांगारू आहे. ठीक आहे चलो, काय म्हणते कांगारू? एक कांगारू आहे, असं कोणतरी कांगारू आहे आणि ते ही कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली, म्हणजे ते वर 2.5 मीटर पर्यंत जाऊ शकते. हे बी, हे काहीतरी बी पॉइंट आहे, हायेस्ट पॉइंट, हा ए पॉइंट आहे. 2.5 मीटर पर्यंत त्याने उडी मारू शकते वर. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी? सिंपल गोष्ट आहे बघा, ज्यावेळेस कांगारू वर उडी मारत असते त्यावेळेस त्याला पृथ्वी खाली ओढत असते, आणि पृथ्वी खाली ओढते किती ऍक्सेलरेशन न? 9.8. आता कांगारूची व्हेलॉसिटी वर आहे आणि पृथ्वी ओढते खाली, तर आता ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह सांगा बरं जरा. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह बोला. कांगारू वर उडी मारतय आणि ऍक्सेलरेशन खाली आहे, तर निगेटिव्ह घ्यावं लागेल. काय करावं लागेल? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन घ्यावं लागेल. राईट. त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असायला पाहिजे ते आपल्याला काढायचं. राईट. सो सर्वात पहिले त्यानं डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला? हे 2.5 मीटर. 2.5 मीटर. त्याच्यानंतर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काढायला सांगितलेली आहे आणि ऍक्सेलरेशन मात्र -g घ्यावं लागेल. त्याची व्हॅल्यू -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे विसरायचंच नाही. वर चाललंय कांगारू उडी आणि ऍक्सेलरेशन खाली आहे, विसरू नका. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे? ठीक आहे, हे झालं यू ए ऍक्सेलरेशन. ओके. तर हा, आणि फायनल व्हेलॉसिटी काय असते बाळांनो? सिंपल गोष्ट आहे. इथं बी पॉइंटला फायनल व्हेलॉसिटी किती असते? हायेस्ट पॉइंटला फायनल व्हेलॉसिटी सांगा. हायेस्ट पॉइंटला कांगारू वर गेलं की मी सांगितलेलं आहे, असं गेलं 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 कमी 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 होते व्हेलॉसिटी, आणि ह्या पॉइंटला किती होते व्हेलॉसिटी सांगा. अरे व्हेलॉसिटी जयश्री, व्हेलॉसिटी म्हणतोय मी. ते अंतर झाला 2.5. व्हेलॉसिटी 0 होते बेटा. राईट. त्या पॉइंटला ना व्हेलॉसिटी 0 होते, फायनल व्हेलॉसिटी 0. कारण का आता सुरुवातीला काय ते व्हेलॉसिटी असेल, कमी होत जाणार कमी होत जाणार कमी होत जाणार, इथं 0 होणार, मग ते वापस येणार. ठीक आहे. टॉपमोस्ट पॉइंटला व्हेलॉसिटी 0 असते. दगड फेकला वर तुम्ही तरी पण लक्षात ठेवा, अतिशय कामाच्या गोष्टी आहेत ह्या. सो 0 झालं. मग ह्यांना जोडणारं इक्वेशन कोणतं आहे सांगा बरं फटाफट, बघूया तुमचं किती डोकं चालायला. यस, तिसरं इक्वेशन आहे. तर काय म्हणते तिसरं इक्वेशन? यू काढायचं ना, v² = u² प्लस 2as. मग ह्या 2as ला जर इकडं आणलं तर v² - 2as = u². मग u² काय ते हे v² जे की 0चा स्क्वेअर आहे, -2 इंटू ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन किती आहे बघा बरं, -9.8 इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आहे 2.5. सो हे मायनस आणि हे मायनस प्लस होतंय. हे तर 0 आहे
आणि हे 2 आणि 2.5 25 दोन्ही 50 म्हणजे 5 होत आहे गुणिले 9.8. तर 45 5 9 45 आणि 4 49. तर 49 मीटर पर नाही 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 हे तर आलं काय तुमचं यू स्क्वेअर आलं बाळांनो. काय आलं? यू स्क्वेअर. मग आता यू इक्वल टू काय येतंय? यू इक्वल टू काय येतंय? त्याचा स्क्वेअर रूट 49 चा स्क्वेअर रूट म्हणजे काय 7 मीटर पर सेकंद. चला ह्याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम असेल तर सांगा. कळलं काय? कळलं? तरी पण पुन्हा एकदा सांगतो बघा. एक कांगारू आहे, त्याला उडी मारायची आहे. तिथून सुरुवात उडी मारली, इथपर्यंत पोहोचलं. त्याचा डिस्प्लेसमेंट किती आहे? 2.5. मग आता ज्यावेळेस कांगारू वर चाललंय त्याची व्हेलॉसिटी, त्यावेळेस पृथ्वी त्याला खाली ओढायला म्हणजे ऍक्सेलरेशन निगेटिव्ह आहे. मग हे ऍक्सेलरेशन निगेटिव्ह घेतलं आपण. त्याचं डिस्प्लेसमेंट 2.5 मीटर आहे आणि टॉप मोस्ट पॉइंटला पोहोचल्यावर व्हेलॉसिटी 0 असते, म्हणून फायनल व्हेलॉसिटी 0 घेतली. मग ह्यांना जोडणार काय? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ह्या 2as ला काय केलं मी? इथं आणलं, म्हणजे लेफ्ट साइडला, म्हणजे व्ही स्क्वेअर मायनस 2as इज इक्वल टू यू स्क्वेअर. मग यू स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं? व्ही स्क्वेअर मायनस 2 हे ए आणि हे एस. ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर 49 आलं, पण हे यू स्क्वेअर आहे. मग हे स्क्वेअर इकडून निघून जाऊन इकडे स्क्वेअर रूट होतो, म्हणजे 7 मीटर पर सेकंद येते. त्याच्यानंतर हे काय म्हणते बघूया. एक मोटर बोट आहे, ठीक आहे. मोटर बोट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट. चला, रेस्ट पासून सुरू झाली म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती सांगा बरं जरा तुम्हीच. एक मोटर बोट आहे जी रेस्ट पासून सुरू झालेली आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे? 0. बहुत अच्छे. इट मूव्स विथ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आता सांगितलं नाही ऍक्सेलरेशन, फक्त युनिफॉर्म म्हटलं. इफ इट अटेन्स द व्हेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंद इन 5 सेकंद, म्हणजे 5 सेकंदामध्ये, 5 सेकंदामध्ये, म्हणजे टाइम इज इक्वल टू 5 सेकंद. टाइम इज इक्वल टू 5 सेकंद मध्ये त्याची व्हेलॉसिटी किती होते? म्हणजे फायनल व्हेलॉसिटी किती होते? इट अटेन्स व्हेलॉसिटी ऑफ 15 मीटर पर सेकंद, म्हणजे 5 सेकंदामध्ये त्याची व्हेलॉसिटी किती होते? 15 मीटर पर सेकंद. टाइम झाला 5 सेकंद. कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन, म्हणजे ऍक्सेलरेशन त्याचं कॅल्क्युलेट करा. आणि काय? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे डिस्प्लेसमेंट पण त्याचं कॅल्क्युलेट करा. तुमची लिनियर मोशन आहे एका डायरेक्शन मधली, म्हणून डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय वेगळं घेत नाही आपण. तर ऍक्सेलरेशन साठी ह्यांना कोण जोडतंय? साधे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युलाच आहे बाळांनो, व्ही मायनस यू अपॉन टी. तर व्ही किती आहे? 15. यू किती आहे? 0. आणि टाइम किती आहे? 5. बघा बरं, हे व्ही, हे यू आणि हे टाइम इज इक्वल टू काय आलं? 15 मायनस 0 15 होतंय, भागिले 5. 5 त्रिक 15, 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज ऍक्सेलरेशन, राईट. चला, ऍक्सेलरेशन कळलं का? कसं काढलं ते सांगा बरं जरा. चला सांगा लवकर सर्वांनी बाळांनो. यस. आता डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी किती इक्वेशन वापरणार आहे बाळांनो सांगा बरं. डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी तुम्ही कोणते इक्वेशन वापरचाल? कारण ऍक्सेलरेशन तर निघालेलं आहे. यस, सरळ सेकंड वापरा. तिसरे वापरता येते, तिसरंही वापरता येते, परंतु आपण काय करूया,
सरळ दुसरं वापरूया. यूज सेकंड इक्वेशन. काय म्हणतोय सेकंड इक्वेशन? डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. राईट. यू किती आहे इनिशियल व्हेलॉसिटी बघा वर जरा इथं ही 0, तिला मी इथं टाकलं. राईट. तर काय येतंय 0 इंटू टाइम. टाइम किती का असणार 5 सेकंद आहे. ही वस्तू अशी ही 0 होणार आहे. प्लस हाफ ए ऍक्सेलरेशन 3 आलंय. कुठं आलंय ऍक्सेलरेशन 3 बघा वर इथं आलंय. इथून काढलंय ना आपण. त्यानंतर टी 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 हा 5 चा स्क्वेअर. सो हे तर 0 झालं. प्लस आपण काय करूया ह्याला 1.5 करूया का? करूया, काही प्रॉब्लेम नाही. ह्याला नको 1.5 म्हणजे हाफ इंटू 3 इंटू 5 चा वर्ग किती होते 25. तर सिंपल गोष्ट आहे. हाफ इंटू 75 होते बघा. बरोबर का? 25 3 75 होईल का नाही या दोघांचं मिळून. मग इज इक्वल टू हाफ ने ह्याला जर काटलं तर 6 उरला 1 झाले 15 14. आता पॉइंट द्यावा लागेल. 10 झाले 2 पंचे 10. सो 37.5 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट आहे. चला हे पण कळलं का सांगा बरं बाळांनो सर्वजणांनी. कमॉन 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 कमॉन. हे पण कळलं का रे? राईट. मग आता तुम्हाला काय करायचं सांगतो मी. काय काय लिहायचंय बघा. तसं तुम्ही तुम्हाला ह्याचा मी PDF पण पाठवलेला आहे. काय काय करायचंय अगोदर पहा. सर्वात पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना लिहायचे त्यांनी. मी सांगतोय ते फक्त लिहित चला. हे तर झालंय आपलं. चला पहिल्यांदा हे लिहा म्हणजे ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या फटाफट. नसेल तर व्हॉट्सअप वरून लिहायचंय. ठीक आहे. हे पहिल्यांदा लिहायचे पेज. स्क्रीनशॉट काढून घ्या. मी पुढचं पेज घेणार आहे बघा. स्क्रीनशॉट काढा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट हे पण लिहून घ्यायचे. फक्त लेफ्ट पेज लिहून घ्या कारण न्यूटन्स लॉ आणखी शिकवायचे राहिलेत. लेफ्ट पेज हे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या फटाकून. आता मी तुम्हाला काही क्लास वर्क देतोय म्हणजे हे तर ते अगोदर लिहायला सुरू करा. ते तर लिहायला सुरू करा. पण काही क्वेश्चन आता तुम्हाला वर्गात सोडवायचे. मी काही वेळ देतो तुम्हाला ते सोडवायचे क्वेश्चन्स. आणि नंतर मग मी तुम्हाला त्याचे आन्सर पण आहेत खाली. मग मी तुम्हाला त्याचे उत्तर सांगतो कसे करायचे ते. फक्त उत्तर यायलेत का म्हणजे मी तुम्हाला नंतर विचारतो कोणतं कोणतं आलं नाही. तुमच्या लक्षात येत असेल बाळांनो आता मला काय म्हणायचं ते. एक मिनिट थांबा जरा. मी प्रश्न तयार करतो इथं. ते त्यांचं फॉर्मॅट. भैया
बसले तोपर्यंत तुझं हॉटस्पॉट देणं पटकन. अगं ते तिकडे गेलाय बोलायला सगळं एकच काय राहिली वायफाय मध्ये आता निघून जाते ते. अगं माय ते वायफाय मध्ये एक कडे राहिले मग ते वायफायचे जात असते लय दूर गेल्यावर. आता काय करायचं बघा, स्क्रीनशॉट त्या दोघांचे झाले. त्याच्यानंतर बघा काय करायचं आता. ते लिहिणं झाल्याच्या नंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. बघा बरं जरा लक्षात आले का तुमच्या. हे प्रॉब्लेम मी जे इथं दिलेले आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. इथं त्याला झूम करा तुम्ही पाहिजे तर. बघा ठीक आहे, झूम करून तुम्ही लिहा. परंतु अगोदर ते मी लिहायला सांगितलेलं लिहायचंय, मी चेक करणार आहे. हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, यांची उत्तर खालीच दिलेली आहेत बघा. फक्त ते तुम्हाला येतात का नाही पाहायचे. बघा हे पहिला आहे, त्याचं उत्तर इथंच दिलेलं आहे. राईट, फक्त तुम्ही ट्राय करायचे, उत्तर आले पाहिजे. जे आलं नाही त्याला फक्त गोल करा. मी नंतर तुम्हाला एकदा डाऊट विचारतो, बाळा कोणता आलं नाही, मग तुम्ही सांगायचं पहिल्या 5 मध्ये कोणता आलं नाही म्हणलं सर 5 आलं नाही, मग मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, लक्षात आलं का रे सर्वांच्या. काय करायचे ते पहिल्यांदा लिहून घ्या नोटबुक आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायला सुरू करा. राईट, म्यूट ऑल. ठीक आहे, राईट. मग तुम्हाला लिहायला लागणार 10 मिनिटं, म्हणजे 8 वाजून 35 मिनिटापर्यंत, आणि तिथून पुढे तुम्ही सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, ओके स्टार्ट. प्रत्येकानं काय लक्षात ठेवायचं बघा, की शिकवल्याच्या नंतर मी ज्यावेळेस म्हणतोय वर्गामध्ये बाळांनो इथंच लिहा, लगेच लिहा, की लगेच लिहा, ते नंतर नका लिहू. ते लगेच शिकून लगेच लिहिलं म्हणजे ते डोक्यात जाते. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत हा, छोट्या छोट्या. नंतर पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि त्याच्यानंतर मग कुठंतरी काहीतरी लिहायचं असंही नका करू. शिकवणं झालं की लगेच लिहायचं, सांगितलं की लगेच लिहायचं. चला